नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुणार्थ दीपिका श्री बाबाजी महाराज पंडित भाग 79 भाग 79. शहरात एकाच दिव्याने सर्व दिवे लावावे तसे सगळीकडे एकच अद्वैत ब्रह्म आहे. तसे सगळीकडे एकच अद्वैत ब्रह्म आहे. पण अर्जुना, प्राण्यांच्या बुद्धीनुसार मी त्यांना तसा तसा भासतो. पण अर्जुना, प्राण्यांच्या बुद्धीनुसार मी त्यांना तसा तसा भासतो. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. ही अतिशय महत्वाची ओवी आहे. आपण परत पाहू. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. साधारणतः सर्वांच्या हृदयामध्ये मी अमुक आहे, मी तमुक आहे अशी जी बुद्धी सदा सर्वदा स्फुरते, ती वस्तू मी आहे, म्हणजे मी अमुक तमुक आहे असे जे बुद्धीचे स्फुरण आहे त्याला कारण मीच आहे असे येथे भगवंतांनी म्हटले आहे. ते स्थूल दृष्टीने म्हटले आहे. वास्तविक परमात्मा या स्फुरणालाही आधार आहे, पण त्या स्फुरणाच्या द्वारे आधारभूत परमात्म तत्वाचे ग्रहण करावे. म्हणून मी रूपाने स्फुरणारे स्फुरण हे मी अमुक आहे, मी तमुक आहे अशा स्फुरणाला आधार आहे असे श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात. पण अर्जुना, ज्याप्रमाणे आकाशाचा ध्वनी एकच असला तरी तो निरनिराळ्या वाद्यातून निरनिराळा होतो. सूर्य एकच, पण लोकांच्या निरनिराळ्या व्यवहारपूर्तीस तो कारण होतो. जसे एकच पाणी बीजांच्या धर्माप्रमाणे निरनिराळ्या वृक्षांना उत्पन्न करते, तसे माझे स्वरूप एकच असताना जीवांना कर्मानुसार वेगवेगळे अनुभव येतात. नीलमण्यांचा 2 सऱ्यांचा हार काहींना भ्रमाने सर्परूप भासून दुःख देतो, आणि जे नीलमण्याच्या सराचे यथार्थ रूप जाणतात त्यांना मात्र तो सापडल्याचा आनंद होतो. स्वातीचे थेंब शिंपेत पडले तर मोतीहून आनंदात भर टाकतात, आणि जर सर्पाच्या मुखात पडले तर काळकूट होऊन ते जे ज्याच्या तावडीत सापडतात, ज्यांना तो साप दंश करतो त्यांच्याकरता त्रासदायक होतात. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाला सर्वत्र माझा चिद्विलास रूपाने आनंददायक प्रत्यय येतो, तर अज्ञानी पुरुषाला जग हे कायमचे दुःखपूर्ण वाटते. साधारणतः सर्वांच्या हृदयामध्ये मी अमुक अमुक आहे अशी जी बुद्धी सदा सर्वदा असते, त्यातील मीचे जे शुद्ध स्फुरण आहे, म्हणजे मी अमुक आहे, मी तमुक आहे हे ज्याच्यामुळे कळते, ते जे मीचे शुद्ध स्फुरण आहे ते म्हणजे मीच असून त्याला आधारही मीच आहे. म्हणून मी रूपाने होणारे स्फुरण माझेच स्वरूप होय. म्हणूनच म्हटले आहे, एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. पण संतांच्या संगतीत राहून योग व ज्ञानाचा अभ्यास करून श्री गुरुची उपासना दृढ ठेवून अज्ञान नाहीसे होऊन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचा हा अहम विराम पावतो. परमात्मा आणि बुद्धीचे अहम स्मरून याचा विवेक करणे अतिशय सूक्ष्म आहे. परमात्मा आणि बुद्धीचे अहंस्फुरण यांचा विवेक करणे फार सूक्ष्म आहे. आपणच आत्मदृष्टीने आपल्याला पाहावे लागते. तिथे आपल्याला आत्मदृष्टीने पाहावे लागते. येथे आपल्याला स्वतःहून जाणण्याकरता
दुसरे काही निमित्त नाही, दुसरे काही साधन नाही. येथे आपल्याला स्वतःला जाणण्याकरता कोणतेही निमित्त नाही, कोणतेही साधन नाही. सूर्यानेच सूर्य पाहावा तसे मला जाणण्याकरता किंवा स्वतःला जाणण्याकरता स्वतःचेच निमित्त आहे. देहबुद्धी दृढ असली की संसारात बडेजाव वाटतो व त्याच्या प्राप्तीकरता सारखी कर्मे घडतात आणि त्यामुळे पराकाष्ठेचे कधी कधी दुःख पण वाटी येते. ज्याप्रमाणे निद्रा आणि जागे होणे याला जागृती हेच मूळ कारण आहे, तसे अज्ञान व ज्ञान याला मीच कारण होय. ज्ञान व अज्ञान या दोन्ही वृत्ती पूर्व अनादि सिद्ध भगवत सत्तेनेच सत्तावान होऊन जीवाला मुक्त किंवा बंधन करण्यास समर्थ होतात. सर्प व दोर दिसण्याला जसा दोरच कारण आहे, सर्प व दोर दिसण्याला जसा दोरच कारण आहे, त्याप्रमाणे ज्ञान व अज्ञानाच्या देखाव्याला मीच एकमेव निमित्त कारण आहे. मीच एकमेव निमित्त कारण आहे. जैसे सर्पत्वा का दोरा, दोरची मूळ धनुर्धरा, तैसा ज्ञाना अज्ञानाचिया संसारा मियाची सिद्धी. जैसे सर्पत्व का दोरा, दोरची मूळ धनुर्धरा, तैसा ज्ञान अज्ञानाचिया संसारा मियाची सिद्ध. ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही वृत्ती पूर्व अनादि सिद्ध भगवत सत्तेने सत्तावान होऊन जीवाला मुक्त किंवा बंधन करण्यास समर्थ होतात, हे आपण पाहिले. आणि आता सर्प किंवा दोर दिसण्याला दोरच कारण आहे, त्याप्रमाणे ज्ञान आणि अज्ञानाच्या देखाव्याला मीच एक निमित्त मात्र कारण आहे. म्हणून अर्जुना, वेद मला जाणायला गेला, पण मी जसा आहे तसा मला न जाणल्यामुळे त्याच्या अनेक शाखा झाल्या. ज्याप्रमाणे पूर्वेकडे वाहणाऱ्या आणि पश्चिमेकडे वाहणाऱ्या सर्व नद्यांना समुद्र हाच शेवट आहे, त्याप्रमाणे वेदांच्या सर्व शाखांनी मीच एक जाणला जातो, हे त्रिवार सत्य आहे. म्हणून अज्ञानाच्या दृष्टीनेच वेदांच्या भिन्न भिन्न शाखा आणि भिन्न भिन्न प्रतिपाद्य विषय दिसतात. ज्ञान दृष्टीने पाहता एक अद्वैत ब्रह्मच वेदाचा प्रतिपाद्य विषय आहे. तात्पर्य, वेद मला जाण्याला गेला, पण मी जसा आहे तसा न जाणल्यामुळे त्याच्या अनेक शाखा झाल्या. पण पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या आणि पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या शेवटी एकाच समुद्राला मिळतात. तसे वेदांच्या सर्व शाखांनी मीच जाणला जातो. अज्ञानी माणसाला मात्र वेदांच्या भिन्न भिन्न शाखांचा भिन्न भिन्न विषय वाटतो. पण ज्ञान दृष्टीने पाहता वेदाचा प्रतिपाद्य विषय हा एकमेव अद्वैत ब्रह्मच आहे. ज्याप्रमाणे निजलेला मनुष्य जागा झाला असता स्वप्नातील पदार्थ खरोखर दुसरे नाहीत असे पाहतो व जागेपणाचे एकटेपण आपणच पाहतो, जागेपणाचे एकटेपण आपणच होतो. जैसे निदेलिया जागीजे, तेव्हा स्वप्नीचे कीर नाही दुजे, परी एकत्वी देखो पाविजे आपलची, परी एकत्वही देखो पाविजे आपलीची. तैसे आपले अद्वयपण मी जाणतसे तुझे नवीन, तयाही बोधा कारण जाणताच मीची, तयाही बोधा कारण जाणताची मीची. आता वेदांनी संपूर्ण जगत ज्या निशेष नाहीसे होते ते आपले शुद्ध अद्वैत ज्ञानी मीच आहे असं समज. ज्याप्रमाणे निजलेला मनुष्य जागा झाला असता स्वप्नातील पदार्थ खरोखर दुसरे नाहीत असे पाहतो, स्वप्नातील पदार्थ माझ्याशिवाय दुसरे नाहीत असे पाहतो आणि जागेपणाचे एकटेपणही तो जागृती अवस्थेत स्वतःच पाहतो, त्याप्रमाणे मी आपले अद्वैत स्वरूप त्याहून भिन्न न होता जाणत असतो
आणि त्या द्वैत स्थितीला जाणणाऱ्या ज्ञानालाही मीच जाणत असतो. मग ज्याप्रमाणे अर्जुना कापराला अग्नी लागला असता शेवटी काजळ आणि अग्नी दोघेही उरत नाही, त्याप्रमाणे जेव्हा ज्ञानाने समूळ अविद्येचा नाश होऊन अविद्येचा नाश करणारे ज्ञानही नाहीसे होते, तेव्हा नाही हे खरोखर नसते आणि ते आहे म्हणणे पण सहन करत नाही, अशी ती अवर्णनीय अशी अवस्था असते. मग आगी लागलिया कापुरा, काजळी ना वैश्वानरा, उरणे नाही वीरा जयापरी. देवी समूळ अविद्या खाये, ते ज्ञान जे बुडून जाये, तरी नाही किर नोहे आणि न साहे असणे पणही. पै विश्व होऊनी गेला मागसे, तया चोराते कणके घेऊसे, जो कोणी एकदशी ऐसे शुद्ध तेमी. म्हणजे जो चोर होतो नव्हते संपूर्ण घेऊन जाऊन ज्याचे मार्गाने मागमुसी ठेवला नाही, म्हणजे चोराने जे होते नव्हते ते संपूर्ण घेऊन गेला आणि काही मागमुसही ठेवला नाही, त्या चोराला कोण आणि कुठे पकडणार. जो कोणी शुद्ध जी माझी दशा आहे तेच माझे स्वरूप होय, अशी संपूर्ण चराचराच्या ठिकाणी व्याप्ती सांगत असताना भगवान श्रीकृष्णांनी त्याचा शेवट आपल्या निरुपाधिक स्वरूपाच्या ठिकाणी केला. भगवान श्रीकृष्णांनी केलेला संपूर्ण बोध अर्जुनाच्या ठिकाणी कसा प्रकट झाला असा म्हणाल तर, ज्याप्रमाणे आकाशातील चंद्रोदय क्षीर समुद्रात मूळचाच होता, तो अवघाची बोध सहसा अर्जुनी उमटला कैसा, व्योमीचा चंद्रोदय जैसा क्षीराग्नी. व्योमीचा चंद्रोदय जैसा शिरार्णवी. ज्याप्रमाणे क्षीरसमुद्राचे मंथन करून काढलेला चंद्रच भगवंताने आकाशात स्थापन केला, त्याप्रमाणे भगवंतांनी केलेला उपदेश अर्जुनाच्या ठिकाणी मूळचाच पण लीन असलेला असा होता, असा याचा अर्थ. म्हणजे कापुराला अग्नी लागला असता शेवटी तो कापूर, काजळ किंवा अग्नी असे काहीच उरू देत नाही, त्याप्रमाणे ज्ञानाने समूळ अविद्येचा नाश होऊन शेवटी अविद्येचा नाश करणारेही ज्ञान नाहीसे होते, तेव्हा नाही हे खरोखर नसतेच पण आहे हे सुद्धा आहे म्हणणे सहन होत नाही, अशी विचित्र अनिर्वाच्य स्थिती ती येते. एखाद्या चोराने होते नव्हते ते सगळे चोरून नेल्यावर आपला मागमूसही ठेवला नाही, तर त्याने आपण चोराला कुठे शोधणार आणि कोण शोधणार. अशा चोरासारखी माझी शुद्ध दशा आहे आणि ते माझे स्वरूप आहे. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी केलेला बोध अर्जुनाच्या ठिकाणी क्षीर समुद्रात चंद्रोदय जसा मूळचाच होता, म्हणजे समुद्र मंथनाच्या वेळी चंद्र प्रगट झाला एवढेच, तसा मूळचेच त्याचे आत्मस्वरूप स्वयंसिद्धच आहे. चकचकीत आरशासारख्या भिंतीवर समोरच्या भिंतीवरील चित्र प्रतिबिंबित होते, त्याप्रमाणे अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचे ठिकाणी एकच ब्रह्मज्ञान नांदत होते. गुरुपरंपरेत गुरु शिष्यात असा एकच बोध नांदत असतो. ब्रह्म हे अफूट सर्वत्र एकमेव द्वितीय असल्यामुळे त्याचा बोध कुठल्याही युगात हा एक सारखाच राहणार. त्याचा बोध हा कुठल्याही युगात कुठल्याही काळी एक सारखाच राहणार. गुरुने काही नवीन प्राप्त करून दिले असे सत्सिद्धाला कधीही वाटत नाही आणि गुरुलाही असे वाटत नाही की मी शिष्याला काही नवीन सांगतो आहे व गुरुला मी शिष्याला काही नवीन अधिक दिले असे पण वाटत नाही. परब्रह्म वस्तू असणे स्वरूप असल्यामुळे आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. परब्रह्म वस्तू असणे स्वरूप असल्यामुळे आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. हा परब्रह्माचा स्वभावच असल्यामुळे
जशी जशी त्याची गोडी लागते तशी तशी त्याची ओढ पण लागते. म्हणून अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो, देवा भगवंता, मागे आपले व्यापकपण तुम्ही सांगत असताना आपण आपल्या निरुपाधिक स्वरूपाचा उल्लेख केला होता. ते स्वरूप मला परत सांगा बरे. निर्गुण स्वरूप निरुपाधिक आहे, तसे सगुण स्वरूपही निरुपाधिक आहे, हे स्पष्ट करून देण्यासाठी अर्जुन श्रीकृष्णास विनंती करत आहे. यावर श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, मलाही या आत्मस्वरूपाविषयी निरंतर चर्चा करण्याची खूप आवड आहे, पण विचारणाराच कुणी भेटत नाही. पै अर्जुना, आम्हाही वाडे कोळे अखंड बोलो आवडे, परी काय कीजे न जोडे उसते ऐसे. तू तोंड भरून विचारले, हे एक बरे झाले. अद्वैत प्राप्तीनंतरचे अनुभव सुख भोगायला हेच सगुण साकार निरुपाधिक स्वरूपच साह्यभूत होते. हे अतिशय महत्वाचं आहे. अद्वैत प्राप्तीनंतरचे अनुभव भोगायला हेच सगुण साकार निरुपाधिक स्वरूपच साह्यभूत होते. तेच तू विचारून माझे सुख द्विगुणित केले आहे. अर्जुना, 2 ओठांनी एकच शब्द निघतो, 2 पायांनी एकच चालणे होते. त्याप्रमाणे तुझे विचारणे आणि माझे सांगणे त्या एका सगुण साकार निरुपाधिक स्वरूपाविषयीच आहे. त्याप्रमाणे तू व मी एकाच अर्थाला ग्रहण केले पाहिजे, कारण येथे विचारणारा व सांगणारा एकच आहे. अर्जुन श्रीकृष्णाचे बोलणे ऐकत असतानाच ऐक्य पाहू लागला. तो कृष्ण पुन्हा काय म्हणतात ते ऐकण्यासाठी पुन्हा देहावर आला. तो म्हणाला, भगवंता, तुम्ही आपल्या निरुपाधिक स्वरूपाचे वर्णन करा. निरुपाधिक समजण्याकरता उपाधी समजणे अत्यावश्यक आहे. ताकाचा अंश काढणे म्हणजेच त्यातील लोणी घेणे होय, याप्रमाणे हिनकट दूर करणे म्हणजे शुद्ध सोने मिळवणे, याप्रमाणे शेवाळ दूर करणे म्हणजे शुद्ध पाणी घेणे, याप्रमाणे अभ्र गेले की आकाश निर्मळच असते. धान्याचा वरचा कोंड्यांचा गुंडाळा दूर झाला की धान्याचा कण चमकदार कण घेण्यास काही प्रतिबिंब राहत नाही. त्याप्रमाणे विचाराने वस्तूच्या ठिकाणी उपाधी आणि उपाधीला आधार होणे असे काही एक सिद्धच होत नाही, तेव्हा ती वस्तू निरुपाधिकच आहे हे आपोआप सिद्ध होते. तरी ताकाचे अंश फेडणे, तयाचे नाव लोणी काढणे, चोखाची शुद्धी तोडणे कीडची जेवी. म्हणजे ताकाचा अंश निराळा केला की आपल्याला लोणीच भेटते. सोने शुद्ध हिनकट जाळले की शुद्ध सोनेच भेटते. त्याप्रमाणे बावळीची सारावी हाते, परी पाणी तव असे आईते, अभ्रची जावे गगनते सिद्धची की. किंवा पाण्यावरील शेवाळ हाताने दूर केले की खाली आपल्याला शुद्ध पाणीच दिसते. आकाशातून अभ्र नाहीसे झाले की आभाळ हे निर्मळ जसे आहे तसेच दिसते. त्याप्रमाणे वरील कोंडियांचा गुंडाळा झाडून केलिया वेगळा, कण घेता विरंगोळा असे काही. धान्याच्या वर जो कोंड्याचा थर असतो, जो गुंडाळा असतो, जे सालपट असते, ते दूर केल्यानंतर चकाकणारा धान्याचा कण घेण्यास काही प्रतिबंध उरत नाही. त्याप्रमाणे ज्या वस्तूचे ठिकाणी उपाधी वा उपाधीचा आधार होणे विचाराने सिद्धच होत नाही, ती गोष्ट आपोआपच निरुपाधिक आहे असे कळून येते. ज्याप्रमाणे नववधू न बोलण्यानेच आपल्या पतीच्या स्वरूपाची ओळख करून देते, किंवा जी वस्तू शब्दाच्याही पलीकडे आहे अशा शब्दाच्या पलीकडे असलेल्या वस्तूचे विवरण
मौन हे राहूनच करता येते. जी वस्तू सांगण्याजोगी नाही त्या वस्तूचे सांगणे असेच आहे. म्हणून प्रथम उपाधीचे लक्षण सांगतो ते ऐक. कृष्ण पक्षाच्या प्रतिपदेच्या दिवशी चंद्राची कोर दाखवण्याकरता ज्याप्रमाणे झाडाच्या फांदीचा संबंध घ्यावा लागतो त्याप्रमाणे निरुपाधिक स्वरूप दाखवण्याकरता उपाधीचा असलेल्या विषयी हे बोलणे आहे. त्याप्रमाणे निरुपाधिक स्वरूप दाखविण्याकरता उपाधीचा संबंध असलेल्या विषयाचे हे बोलणे आहे. तात्पर्य निरुपाधिक परब्रह्म उपाधीने झाकले गेले आहे. उपाधी व औपाधिक यांचा व्यतिरेक केला असता उरलेले परब्रह्म साहजिकच निरुपाधिक असते आणि ते केवळ बुद्धिवृत्तीने किंवा अन्वय ज्ञानाने अनुभवण्याजोगे आहे. ते शब्दाने मोकळीच सांगता येत नाही. पाडव्याची चंद्रलेखा निवृत्ती दाखवया शाखा दाविजे तैसे औपाधिका बोली यया. तर हे आपल्याला सगळं मौनाने समजून घ्यायचं आहे. तर निरुपाधिक परब्रह्म उपाधीने झाकले गेले आहे. उपाधी आणि औपाधिक यांचा व्यतिरेक केल्यानंतर उरलेले परब्रह्म साहजिकच निरुपाधिक ठरते आणि ते केवळ अन्वय अशा बुद्धिवृत्तीने अनुभवण्याजोगे आहे. अर्जुना, या संसार नगरात फक्त 2 पुरुषांचीच वस्ती आहे. या संसार नगरात फक्त 2 पुरुषांचीच वस्ती आहे. क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष. क्षर पुरुष हा उपाधिगत असून अक्षर पुरुष हा उपाधीला आधार आहे. हे दोन्हीही एकमेकांना मर्यादित करतात. ज्याप्रमाणे संपूर्ण आकाशात दिवस व रात्र नांदतात त्याप्रमाणे या संसाररूपी राजधानीत हेच दोघे आहेत. अर्जुना, आणखीही एक तिसरा पुरुष आहे. तो या दोघा पुरुषाचे नावही सहन करत नाही. कारण तो जर प्रगट झाला तर या संसार नगरासह या दोघाही पुरुषांना पार गिळून टाकतो. हा तिसरा पुरुष सच्चिदानंद अद्वैत स्वरूप आणि व्यापक असल्यामुळे याचा अनुभव आला असता त्याच्याहून निराळे अशा उपाधी आणि उपाधिगत असे काही कोणाचे नावच राहत नाही. हे असो. तूर्त क्षर अक्षर पुरुषाविषयी ऐक. या दोघांपैकी क्षर पुरुष आंधळा, वेडा, पांगळा असून अक्षर पुरुष सर्वांगाने पूर्ण चांगला आहे. सर्व संसार या दोघांनीच भरला आहे. आता यांची लक्षणे ऐक. महत अहंतेपासून तृणांच्या शेवटच्या अग्रापर्यंत जेवढे काही लहान मोठे स्थावर जंगम आहे व मन बुद्धीला गोचर होणारे आहे म्हणजे पंचमहाभूतापासून उत्पन्न झाल्यासारखे आहे. म्हणजे थोडक्यात जे नामरूपात अडकले आहे आणि त्रिगुणाच्या टाकसाळेत उत्पन्न झाले आहे व भूतांची आकृती असे नाणे बनणारे आहे व काळाच्या कवड्याने जेव्हा आपण दूध खेळतो जेव्हा जे विपरीत ज्ञानानेच जाणले जाते आणि प्रतिक्षणी उत्पन्न होऊन नाश पावते आणि सृष्टी स्वरूप भ्रांतीचे दाट जंगल आहे ते म्हणजे हे जग होय. जे 8 प्रकारांच्या प्रकृतीने बनते आणि 36 विभागाचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. मागे वृक्षाच्या रूपकाने हेच सांगितले होते. अशा प्रकारे साकार झालेल्या राहावयास हे एक चैतन्यच नगर असे झालेले आहे. ज्याप्रमाणे सिंह विहिरीत आपले प्रतिबिंब पाहून शुद्ध होतो आणि दुसरा सिंह समजून आवेशाने विहिरीत उडी मारतो आणि आवेशाने विहिरीत उडी मारतो. जैसा कुहा आपणची बिंबे सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे मग शोभला समारंभे घाली तेथ. पाण्यामध्ये आकाश असतेच तरी पण आकाशाचे प्रतिबिंब त्यात पडतेच. त्याप्रमाणे
अद्वैत आत्माच आपले अद्वैत स्वरूप विसरून द्वैत निर्माण करतो. याप्रमाणे अद्वैत आत्माच आपले अद्वैत स्वरूप विसरून द्वैत निर्माण करतो. का सलिली असतेची असे, का सलिली असतेची असे, व्योमावरी व्योमबिंबे जैसे, अद्वैत होमी तैसे द्वैत रिगे. अर्जुना, याप्रमाणे जो सर्व साकाररूप नगरीची कल्पना करून आपल्या स्वरूपाच्या विस्मृतीची घोर निद्रा तिथे काढतो, म्हणजेच जीव चैतन्यच आपल्या ठिकाणी साकार देहाची कल्पना करून आणि हेच माझे खरे स्वरूप आहे असे विपरीत समजून त्याचा अभिमान धरतो आणि आपले अद्वैत मूळचे स्वरूप विसरतो. ज्याप्रमाणे निद्रिस्त पुरुष स्वप्नात स्वतःच स्वतःचे अंथरूण पांघरून होऊन त्यावर परत जाऊन निजलो असे पाहतो, तसे या संसार नगरात आत्म्याचे होते. त्याप्रमाणे ही निद्रा असते आणि त्या स्वरूप विस्मृतीच्या निद्रेत मी सुखी, त्या स्वरूप विस्मृतीच्या निद्रेत मी सुखी मी दुःखी अशा घोरण्याचा आवाज काढून तो मूढासारखा पडून राहतो व मी व माझे असे मोठ्याने बरळतो. हे माझे वडील, ही माझी आई, ही माझी बायको, मी गोरा, अभागी, भाग्यवान, विद्वान, मूर्ख, पुत्रवित्त, कांता अशी ही सगळी माझीच असा हा भ्रम सांभाळतो. अशा प्रकारे स्वप्नभूत जगताला कवटाळणाऱ्या क्षरपुरुषा अशा प्रकारे स्वप्नभूत जगताला कवटाळणाऱ्या चैतन्यालाच क्षरपुरुष म्हणतात. नमस्कार.